2 3 पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व मित्रपक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्यामल सिरसट तसेच भाग क्रमांक 1 व 2, 3 मधील भाजप आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी संत कैकाडी महाराज मठ परिसरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विकास कामांची माहिती देतानाच विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेचा समाचार घेतला। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले प्रशांत परिचारक। आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्याच्या 2 तारखेला आपल्याला या शहराच्या कारभार करण्यासाठी नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्यायचे। देशाचा कारभार चालवण्यासाठी लोकसभा आहे, राज्याचा कारभार चालवण्यासाठी विधानसभा आहे आणि शहराचा कारभार चालवण्याकरता नगरपालिका आहे, गावचा कारभाराकरता ग्रामपंचायत आहे। अशी आहे नगरपालिकेची निवडणूक पूर्वी होत होती, आताही होती आहे। पण पूर्वी वार्ड लहान होती, 1000, 1200, 1500 मताचे वार्ड असायचे। प्रत्येक वार्डाचं वेगळं इलेक्शन असायचं, नगरसेवकामधनं नगराध्यक्ष असायचा। परंतु आता ही सगळी परिस्थिती राजकीय बदलली आणि सगळ्या शहरामधून नगरसेवक निवडण्याचं सूत्र सरकारनं स्वीकारलं। याच्या पूर्वी 2 वेळा ह्या निवडणुका झाल्या। पहिल्या निवडणुकीमध्ये सुनीताताई विलासराव साळुंखे या अशाच खुल्या ह्याच्यामधून निवडून आल्या होत्या। त्यानंतर साधनाताई भोसले मागच्या 16च्या निवडणुकीला विजयी झाल्या आणि आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही श्यामलताई सिरसट यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभा केलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून लखन चौगुले, अर्चनाताई शिंदे, प्रभाग क्रमांक 2 मधून भिंगे मयूर भारत आणि श्वेता नीलराज डोंबे आणि प्रभाग क्रमांक 3 मधून पालकर तेजश्री रोहित आणि कवडे कृष्णा दशरथ। श्वेता जर सोडले तर बाकी सगळे नवीन उमेदवार आणि सगळे बघितले तर 30, 35, 40च्या आतले उमेदवार असतात। या वर्षी आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय की पुढच्या 15, 20, 25 वर्षाचं या शहराचं जे काही नियोजन राजकारण करायचं जी करणारी मंडळी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणं गरजेचं आहे। पूर्वीच्या काळामध्ये स्वर्गीय औदुंबर अण्णा होते, स्वर्गीय शिवाप्पा भिंगे होते, देवीदास भाऊ होते, मोठे मालक होते, नानासाहेब डोंबे होते, नारायणराव धोत्रे होते, ही जुनी मंडळी होती आणि ही सगळी मंडळी त्या त्या कालखंडामध्ये नगरपालिका इथल्या व्यवस्था चालवायची। तेव्हाचं गाव, तेव्हाची लोकसंख्या ही खूप कमी होती। मी मुद्दाम नवीन पिढी करता सांगणार आहे कारण आज नवीन पिढीच्या हातामध्ये मोबाईल नावाचं यंत्र आले आणि त्यामध्ये तुम्ही सगळं जग बघू शकता आणि हे जग बघत असताना मग लोकांच्या अपेक्षा आहेत की आपणही आपलंही गाव असं झालं पाहिजे। मला आठवतं की 1990च्या निवडणुकीला या शहरामध्ये 17,000 मतदारांची संख्या होती। 17,000 आज झाली त्याला 35 वर्ष, पण आज या शहराची मतदाराची लोकसंख्या झाली 95,000। म्हणजे किती पट वाढली, जवळजवळ 6 पट म्हणलं तर हरकत नाही। 6 पट लोकसंख्या या शहराची वाढलेली। 1995 सालापर्यंत नवीन पिढीला इथे जे तरुण आहेत आज 30, 35, 40 मधले की ज्यांचा जन्म 90च्या नंतर झालाय, त्या लोकांना माहित नाही या शहराची काय अवस्था होती। या शहरामध्ये आपल्या नागरिकांचा महिला सुद्धा डोक्यावर नेऊन जाणारी व्यवस्था या गावामध्ये होती। टोपली संडास म्हणायचे त्याला।
टोपली संडास असायचे, त्याच्यामध्ये पत्र्याचे डबे असायचे. दिवसभर त्या कुटुंबातली माणसं तिथं आपलं शौच विसर्जन करायचे आणि सकाळच्या वेळेस ते मेहतर समाजाचे लोक ते सगळं विष्ठा, सगळं मलमूत्र असेल ते डोक्यावरनं किंवा हातगाड्यावरनं नेऊन गोपाळपूरच्या रस्त्यावर तो जो खताचा खड्डा होता तिथे टाकला जायचा. किती पिढीला इथं माहित आहे सांगा बरं मला, कुणी बघितलं नाही? बघा 4-5च हात वर येतील, तुम्हाला महिलांना सुद्धा माहित नसेल. ही व्यवस्था ह्या शहरामध्ये होती 95 सालापर्यंत. मोठे मालक आमदार झाले 85ला आणि 95 मध्ये जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्याला पंढरपूरला आणलं आषाढीच्या काळात. आणि मग नेमकं सुदैवाने ते भास्कर महाराजांच्या मठात कशाला तरी कार्यक्रमाला आले होते आणि तिथून त्या एकादशीच्या दिवशी ते हातगाड्यावरती घेऊन चाललेलं बघितल्यावर विचारलं, पंत ही काय आहे? मला म्हणले, साहेब आम्ही 5 वर्ष लोकांना 10 वर्ष तुमच्याशी सरकारला म्हणतो की व्यवस्था बदलली पाहिजे. तिथनं मला आठवते की शरद पवार साहेब खर्डीला आले, तिथे कार्यक्रम ठेवला होता मी आणि मी तेव्हा सरपंच होतो खर्डीचा. आणि तिथं त्यांनी कलेक्टरला वगैरे बोलवून सांगितले की मला 1 महिन्याच्या आत पंढरपूर शहरातली व्यवस्था बंद करायची. आणि 1995, 92, 93 ते 95 या 3 वर्षामध्ये या पंढरपूर शहरातली पहिली ड्रेनेजची व्यवस्था मोठ्या मालकांच्या काळात उभा राहिली. या अनिल नगर पासूनचा खालचा भाग, इथून अर्बन बँक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळ्यापासून ते जुनं पंढरपूर आहे. त्या ठिकाणी अंदाजे 26 किलोमीटर एवढी लाईन रस्त्याच्या खालून, किती खालून आहे रस्त्याच्या खाली माहित आहे? प्रदक्षिणा मार्गावरती आपल्या ड्रेनेजची पाईप 22 फूट इतक्या खालनं गेलेली आहे. नवीन पिढ्याला हा इतिहास काहीच माहित नाही. आणि मग तेव्हापासून या शहरामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे, काय नाही याचा विचार सुरू झाला. आणि मग पंढरपूर शहराकरता पाण्याची योजना असेल, रस्ते असतील, घनकचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्याच गोष्टी सुरू झाल्या. आणि आपण सगळं हालवेल बघतोय आणि सहज लोक आम्हाला सांगतात की तुम्ही काय केलं. विचारते दादा आम्हाला, आम्ही काय केलं तर ह्या गावातली घाण कमी करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. आज 8 किलोमीटर पूर्व पश्चिम आणि 8 किलोमीटर दक्षिण उत्तर असं गाव पसरलेलं आहे. 1.5 लाख लोकसंख्या आपल्या शहराची आहे. रोज पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आहे 50 ते 75 हजार. तुम्ही म्हणणार तुम्ही कशावरून सांगताय? तर रोज या शहरामध्ये 950 एसट्या येतात परगावरनं आणि 950 एसट्या बाहेर जातात. खाजगी गाड्यात येणारी माणसं वेगळी, बस येणारी माणसं वेगळी, रेल्वेने येणारी माणसं वेगळी. आणि आज 1.5 लाख लोकसंख्या या शहराची आहे. कारण 2011 सालची लोकसंख्या जनगणना जेव्हा झाली तेव्हा या शहराची लोकसंख्या होती 99,600 वर काहीतरी. तेव्हा ती 1 लाखाच्या वर जात होती. पण जाणीवपूर्वक आपण 1 लाखाच्या आत ठेवली, कारण 1 लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली तर टॅक्सेशन वाढतंय. त्याच्यामध्ये भिकारी, बेगर हे सगळे ते काउंट केले जात होते. 9,400 थांबल्यामुळे आपलं टॅक्सेशन जवळजवळ 15 वर्ष लांबलं. आता 100% 1.5 लाख लोकसंख्या झालेली, 50,000 रिपोर्टिंग आहे. मग या 2 लाख लोकांना सगळ्या सेवा देण्याचं काम नगरपालिका करते. आपल्या शहरातले लोक सहज म्हणतात की नगरपालिकेनं येऊ केलं नाही, नगरपालिकेनं तेव केलं नाही, रस्त्याला खड्डे पडले, ड्रेनेजला चेंबर फुटलंय. पण मित्रांनो, तुम्हाला ही व्यवस्था चालती कशी याचाच मुळात सगळ्यांना माहिती नाही. ही निवडणूक कशा करताय तर लोकांनी विचारमंथन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, व्यवस्था कशी चालते माहिती घेतली पाहिजे. आपल्या शहरामध्ये किती घर आहेत कुणाला माहित आहे? आपल्या शहरामध्ये 21,000 प्रॉपर्टीज आहेत. झोपड्या किती आहेत? त्यामध्ये 5,200 झोपडे. या 1.25 लाख 1.5 लाख लोकसंख्येमध्ये अंदाजे 20,000 ते 21,000 लोक हे स्लम मध्ये राहतात.
आपल्या शहरात पाण्याच्या पाईपलाईन किती किलोमीटरची आहे? आपल्या शहरातली पाण्याची पाईपलाईन आहे 265 किलोमीटर. मीटर नाही, किलोमीटर. म्हणजे इथून जर आपण निघालो तर लोणावळ्यापर्यंत जर गाडी घेऊन गेलो, एवढं अंतर भरेल एवढी पाईपलाईन आपल्या शहरामध्ये. आपल्या शहरामध्ये रस्ते किती आहेत? लहान मोठे गल्ली बोळ सोड दर्जा आपण घेतले तर अंदाजे 350 किलोमीटरचे रस्ते आपल्या पंढरपूर शहरामध्ये आहेत. काही 5 फुटाचे बोळ आहेत आणि काही 40 फुटाचे पण रस्ते आहेत. आपल्या शहरात रोज कचरा किती तयार होतो आपल्या घरामध्ये? तुमच्या घंटागाडी येते का सगळ्यांकडे? येते का? मग तुम्ही काय करता? कचरा त्याला देतो आपण. किती कचरा होतो माहित आहे का आपल्या गावामध्ये? रोज 40 टन एवढा कचरा आपल्या गावात तयार होतो रोज. प्रत्येक गल्लीबोळातला कचरा नगरपालिका गोळा करते, कासेगावला घेऊन जाते. तिथे एक मोठं शेड आहे, त्या ठिकाणी ओतला जातो. त्यातल्या चपला, काचा, कागद, कपडा सगळं बाजूला काढलं जातं आणि त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो कचरा शेतकऱ्यांना खत म्हणून दिला जातो. आपल्या गावातल्या लोकांना पाणी किती प्यायला नगरपालिका देते माहित आहे आपल्याला? या 1.5 लाख आणि येणाऱ्या 50,000 भाविकांना या शहरामध्ये नगरपालिका रोज चंद्रभागा नदीमधून 30 दशलक्ष लिटर एवढं पाणी, 30 दशलक्ष लिटर 3 MLT 30 MLT एवढं पाणी रोज उचलते. आणि या शहरामध्ये 18 पाण्याच्या टाक्या उभा राहिल्या. त्या 18 पाण्याच्या टाक्यामधून या शहरातल्या 2 लाख लोकांना आपली नगरपालिका पाणी देते. मी सगळं काम नगरपालिका करते. मग नगरपालिकेला उत्पन्न काय आहे? आज आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेनं काय केलं. नगरपालिकेला उत्पन्न मिळतं घरपट्टीमधनं, नगरपालिकेला उत्पन्न मिळतं तुमच्या पाणीपट्टीमधनं, नगरपालिकेला उत्पन्न मिळतं जे शॉपिंग सेंटर आहे त्याच्या भाड्यामधनं. आणि तुम्ही जे काही दस्त कागद जमीन खरेदी विक्री शहरातली करता, तो जो काही स्टॅम्प ड्युटी असते त्यातनं 1% 2% नगरपालिकेला सरकारकडनं येतं. नगरपालिकेची घरपट्टी किती आहे उत्पन्नाची? आपल्याला माहित आहे का? नवीन नगरसेवक आहेत म्हणून सांगतो. नगरपालिकेची घरपट्टी दरवर्षी नगरपालिकेला येणारी आहे 13 कोटी रुपये. पाणीपट्टी किती आहे? 6 ते 6.25 कोटी रुपये. हे 2च मोठी उत्पन्नाची साधनं नगरपालिकेची आहेत. म्हणजे 19 कोटी रुपये नगरपालिकेच्या खात्यात येतात. 1-1.5-2 कोटी रुपये शॉपिंग सेंटरचं जे दुकान आहे त्याची भाडं येतं. ज्या काही FD बँकेत असतात त्याचं थोडं बहुत व्याज येतं. अशा पद्धतीनं नगरपालिकेला वर्षाला 22-23 कोटी रुपये स्वतःच्या गावातल्या लोकांकडनं मिळतात. तुम्ही म्हणणार एवढी श्रीमंत नगरपालिका 22 कोटी कशाला म्हणतात? पण नगरपालिकेला खर्च पण आहे. खरं म्हणजे शाळेतल्या मुलांना सुद्धा शिकवलं पाहिजे नगरशास्त्रामध्ये, नागरिक शास्त्रामध्ये. खर्च पण नगरपालिकेला आहेत. तुमच्याकरता नगरपालिका जे पाणी उचलते रोज 365 दिवस, त्या पाण्याचं लाईटचं बिल किती येतं नगरपालिकेचं? कालच्या 31 मार्चचं लाईटचं बिल होतं 5,96,00,000 रुपये. आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेला पाणी देत नाही. आपण पाणी घरामध्ये घेतो. तुम्ही काय करता? महिला मंडळ सकाळी आले की नळ आले की पीप भरून घेता ना. घरात स्वयंपाकाला वापरतो, प्यायला वापरतो, हौदात भरून घेतो, आंघोळ करतो, कपडे भांडी संडासला वापरतात. सगळं पाणी आपण पितो का? 26 लाख लिटर 28 लाख लिटर नाही पित. त्यातलं 5-6 लाख लिटर पाणी, दशलक्ष लिटर पाणी आपण वापरतो. आणि उरलेलं 20 दशलक्ष लिटर पाणी जे शुद्ध करून नगरपालिकेला दिलेलं आहे. जे शुद्ध करायकरता नगरपालिकेला वर्षाला 60 लाख रुपये खर्च आहे. मग तुरटी आहे, ब्लिचिंग आहे, त्याच्यामध्ये केमिकल टाकावे लागतात, त्यातलं घाण सगळी बाजूला काढावी लागते नदीच्या पात्रात आलेली.
60 लाख रुपये खर्च आहे. ते पाणी आल्यानंतर आपण 6 लाख लिटर पाणी जेवणाला, स्वयंपाकाला, प्यायला, चहा कॉफी करायला आणि गाड्या धुवायला, बाग धुवायला वापरतो. बाकीचं 20 लाख लिटर पाणी जे आहे ते सगळं पाणी आपण कपडे धुणी, भांडी, संडास, फ्लश, बाथरूम ह्याच्या वाटे घाण करतो आणि कुठं सोडतो? बाहेर गटरीत सोडून देतो. म्हणजे गटरीतलं पाणी नेण्याकरता म्हणून ड्रेनेजची व्यवस्था या गावात केलेली आहे. पहिला टप्पा केला 1995 साली 26 किलोमीटरचा. दुसरा टप्पा केला 2005 साली मोठे मालक आमदार होते त्यावेळेस 60 किलोमीटरचा रेल्वे रुळाच्या खालच्या भागासाठी, म्हणजे तुमच्या इथून या भागापासून. आणि तिसरा टप्पा केला इथनं वरच्या उपनगरासाठी 2017 साली मी विधान परिषदेवरती आमदार झाल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हात आणला. तिसरा टप्पा 57 कोटी रुपयाचा. आज जवळजवळ 200-250 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची ड्रेनेज आपल्या गावातनं जाते. हे सगळं पाणी नगरपालिका गोपाळपूरला नेलं जातं, तिथनं उचललं जातं, वरती माळावर नेलं जातं. इथे एक 10 एकरामध्ये मोठा प्लॅन्ट उभा राहिलेला आहे आणि आपण घरातनं सगळं पाणी घाण करून पाठवतो. काळं पाणी असतं ते त्या प्लॅन्टमध्ये घेतलं जातं, त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते, त्यात केमिकल टाकले जातात. म्हणजे जसं बाटलीतलं पाणी आहे ना, या पद्धतीचं पाणी त्या ठिकाणी तयार होऊन मग चंद्रभागेच्या नदीत सोडलं जातं. कारण घाण पाणी सोडायला कायद्यानं बंदी आहे. तुम्ही जर घरातनं घाण पाणी बाहेर सोडताय, जर नगरपालिकेनं ठरवलं तुमच्यावर केस होऊ शकते. करणार नाही, काळजी करू नका. आता लगेच तेवढंच दाखवतील टीव्हीवर, पालक केस करतो म्हणले. अशी तुमच्यावर आहे तशी नगरपालिकेवर सुद्धा केस होऊ शकते. म्हणून घाण पाणी सोडता येत नाही, ते पाणी नगरपालिका सोडते. त्याचा खर्च आहे शुद्ध पाणी चांगलं करायचा 40 लाख रुपये आणि तिथलं लाईट बिल आहे 2,60,00,000 रुपये. 300-350 किलोमीटरच्या रस्त्यात हे जे दिवे आहेत, हायमास्ट आहेत, लॅम्प आहेत, हे संध्याकाळी 6-6:30ला चालू होतात, सकाळी 7ला बंद होतात ना. त्याला लाईट लागते का नाही लागत? की त्या लाईटचं बिल किती आहे? जवळजवळ 1.25 ते 2 कोटी रुपये ह्या लाईटचं बिल आहे. हजारो बल्ब आहेत आपल्या शहरामध्ये, हजारो. दर 30 मीटरला एक, बघा तुम्ही इथनं ह्या चौकात निघाले की तिथं बल्ब आहे. दर अंदाजे 30 ते 35 मीटरला एक खांब या पद्धतीनं लाईन टाकलेले आहे. म्हणजे नगरपालिकेचं उत्पन्न आहे 20-21 कोटी रुपये आणि नुसता लाईटचा खर्च आहे नगरपालिकेचा 10 ते 11 कोटी रुपये. त्यातनं उत्पादन काहीही नाही. तुम्ही कचरा केल्यानंतर तो कचरा शुद्ध करायकरता जो खर्च आहे तो आहे 3.5 ते 4.25 कोटी रुपये. म्हणजे 15-16 कोटी रुपये आणि 2 कोटी रुपये नगरपालिका इरिगेशनला पाणी उचलल्याकरता त्यांना पैसे देते. नदीतल्या पाण्याचा टॅक्स आहे. म्हणजे 16 कोटी रुपयाच्या आसपास सगळा खर्च या 20 कोटीतनं होतो. 21 कोटीतनं नगरपालिकेकडे शिल्लक राहतात 4 ते 5 कोटी रुपये. आणि या 5 कोटीमध्ये आम्हाला 8 किलोमीटर बाय 8 किलोमीटर या 64 किलोमीटरच्या एरियातल्या 2 लाख लोकांची 400 किलोमीटरचे रस्ते, ड्रेनेज, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य, उद्यान, हे सगळ्या अपेक्षा आपण करतो. या सगळ्यावरती नगरपालिकेला काम करायचं. मग त्यात पाईपलाईन फुटते आहे, चेंबरचं झाकण तुटतंय, चेंबर चोकअप झाले की त्याचं काम करावं लागतंय, लाईटचा बल्ब उडतो, तारा खराब होतात, नवीन खांब टाकावे लागतात. अशी अनेक कामं नगरपालिका करते. त्याचा वर्षाचा खर्च आहे 1.5 ते 2.25 कोटी रुपये रिपेअर मेंटेनन्स. आणि मग ह्या 2-2.5-3 कोटी राहिल्यानंतर नगरपालिका कारभार करते. आता नगरपालिकेचा कारभार करणाऱ्या कामगारांचा पगार आहे 55,60,00,000 रुपये. किती? 55,60,00,000 रुपये. मग शिल्लक राहिलेल्या 3 ते 4 कोटी मधनं 55 कोटी वजा केले किती होते? शिल्लक किती राहतील? 55 कोटी वजा करायचे 4 कोटीतनं
वजा 51 कोटी, म्हणजे 51 कोटी रुपये नगरपालिका आज मायनस मध्ये. मग हे चालतं कसं? तर हे सगळं शासन आपल्या अंगावर घेतं. सगळ्या कामगाराचा पगार राज्य शासन करतं. आम्ही रस्ते केले म्हणून तुमच्या पुढे येतो, हा रस्ता केला त्याला शासन पैसे देतं. ड्रेनेजची योजना आपण राबवल्या, जवळजवळ 200-150 कोटी रुपयाचा पैसा कोणी दिला? शासनानं दिला. आत्ता पाण्याची योजना चालू आहे पंढरपूरला. या शहरामध्ये 1975 सालची जुनी योजना आहे. स्वर्गीय औदुंबर अण्णा आमदार होते त्या कालखंडात. त्याला आता जवळजवळ 50 वर्ष झाली. ती योजना आता कधी ना कधीतरी कोलॅप्स होणार आहे. असं माणसाला आयुष्य आहे तसं त्याला पण आयुष्य आहे. त्याकरता आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न करतोय. मागच्या वर्षी पैसे आले, आता 100 कोटी रुपये खर्चून गुरसाळ्याच्या बंधाऱ्यामध्ये नवीन इंटॅक वेल, नवीन पाईपलाईन, नवीन पंप हाऊस आणि ते पाणी उचलल्यानंतर पाणी साठवण्याकरता मोठे हौद, शुद्धीकरणाचे हौद, ही सगळी नवीन टेक्नॉलॉजी आणून आपण आता 100 कोटीची योजना तयार करतोय. 2050 पर्यंतची लोकसंख्या या शहराची 3 लाख होईल असं गृहीत धरून आम्ही आता काम सुरुवात केलेलं आहे. मी आजचं नाही बोलत, मला पुढच्या 2050 पर्यंतचा विचार करायचा, 60 पर्यंतचा विचार करायचा. म्हणजे सगळे पैसे राज्य शासन आपल्याला देतं. आता ड्रेनेजसाठी मागच्या 15 दिवसात निवडणुकीच्या आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर 121 कोटी रुपयाची टप्पा नंबर 4 ची योजना आपल्याला राज्य सरकारने दिली. काय करणार आहे आपण? जो मलपेवाडा आहे त्याच्यावरचा भाग आहे, त्याचं ड्रेनेज खाली येऊ शकत नाही कारण बशीसारखा आकार झालाय. हवेतनं ड्रेनेजची लाईन जाऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी मोठे आपण विहिरी काढतोय, त्याच्यामध्ये सगळी वरची घाण घेणार आहे. तिथनं पंपाने उचलून ती पाणी गोपाळपूरला नेणार आणि ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये टाकून तिथलं पाणी शुद्ध करून नदीत सोडणार. यामुळे तळ्याच्या पाठीमागच्या बाजूला सगळं घाण पाणी येतंय, ते तळ घाण होतंय. तिथे एक मोठी विहीर बांधतोय आणि ते पाणी उचलून गोपाळपूरला घेऊन जातोय आणि त्या योजनेचं काम आता सुरू आहे. 121 कोटी रुपये शासनानं दिले. हे मी केलेलं नाही आहे, हे शासनानं पैसे दिले. मी निमित्त मात्र या नगरपालिकेच्या ह्यांच्या मधला. म्हणून तुमच्या पुढे आम्ही जे आलो, मी कमळ चिन्ह घेऊन तुम्हाला मत द्या म्हणून सांगण्याकरता आलो. कारण केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे. इथला कारभारी जर भाजपचा नसेल तर उद्या मी जर पैसे मागायला गेल्यावर मला म्हणणार तुमच्या गावातले लोक आम्हाला स्वीकारत नाही, तुझ्या गावातल्या योजना बघू देऊ, त्याला काय आज गडबड काय? आम्ही आज तिथं जातोय, आमचे ऐकतात, आम्ही हाताला धरून म्हणतोय मलाही मिळलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवा दिवशी संध्याकाळ दुपारी मला नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचा फोन आला की मला मुंबईमध्ये अशी बैठक आहे आणि नवीन योजना देणार आहेत पंढरपूर राज्यामध्ये नगरपालिका, त्याच्यामध्ये आपलं गाव नाही आहे. मी फोन लावला मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आणि त्याला म्हणलं साहेब आमच्या गावाला योजना पाहिजे. ते म्हणले कुठली पाहिजे? म्हणलं ड्रेनेजची पाहिजे. ते म्हणले तुमच्याकडचा ड्रेनेज टप्पा नंबर 1, 2, 3 आणि 4 सुद्धा पूर्ण झालाय. मी त्यांना म्हणलं 4था टप्पा पूर्ण झालाय, पण पहिला टप्पा जो 1990 ते 92 मध्ये झाला होता त्याचं आयुष्य 2030 साली संपतंय. उद्या जर ती ड्रेनेज चोकअप झालं तर सगळी ही घाण चंद्रभागेच्या पात्रात जाईल, सगळ्या घरामध्ये बॅग मारल. म्हणून मला पंढरपूरसाठी जुनी योजना बंद करून नवीन योजना राबवायची. त्याचं आयुष्य असणार आहे पुढचं 25-30 वर्षाचं. म्हणजे एवढा विचार आम्ही करतोय. मी आज करत नाही, मोठ्या मालकांनी केला, मी करतोय. मी नगरपालिकेत कधीही गेलो नाही. माझ्या घरात 17 वर्ष नगराध्यक्ष पद होतं, तसं भिंग्यांच्या घरात होतं, डोंब्यांच्या होतं. तसं माझ्याही आजोबा मोठ्या मालकाचे चुलते 17 वर्ष 1935-36 पासून 57 पर्यंतच्या कालखंडात नगरपालिकेत नगराध्यक्ष होते. पण आम्ही कधी त्या नगरपालिकेत उमेदवार म्हणून गेलो नाही. पण हे गाव माझं आहे, ह्या गावात मी जन्माला आलो, इथंच मारणार आहे. माझ्या मागच्या सगळ्या पिढ्या इथे जन्माला आल्या, त्यामुळे ह्या गावाच्या दुरुस्तीची नवीन निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणून तुमच्या पुढे आम्ही मत मागायला येतोय, ही कामं केली म्हणून सांगतोय. हा समोरचे उमेदवार तुमच्या पुढे येत आहेत,
आणि ते आम्हाला विचारतायत तुम्ही काय केलं. ते काय विचारू द्या, आम्ही गावचं काम बघतोय. मला तीच अपेक्षा आहे. 2016 साली आम्ही पॅनल उभा केलं, कब्बशी चिन्हावर निवडणूक लढलो. साधनाताई भोसले आहेत फोटो, कब्बशी चिन्ह आहे. हा माझ्या त्यावेळच्या निवडणुकीचा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये मी निवडून आल्यानंतर काय काय करीन हे लोकांना वचन दिलं होतं. माझं खुलं आव्हान आहे कोणालाही, सगळ्या. दुर्दैवाने मीडिया तर ह्या विषयावर चर्चा करत नाही, कारण त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्येच रस आहे. हे त्याला काय म्हणले आणि ते त्याला काय म्हणले. निवडणुका कशावर लढल्या पाहिजेत. तुम्ही मागच्या वेळी निवडून गेला होता, काय वचन दिलं होतं, किती पूर्ण झाली, किती अपूर्ण राहिली, आणि निवडून आल्यानंतर काय करणार आहे. बरोबर आहे, मी हे वचननामा आहे. त्यातली 90% कामं मी पूर्ण केलेली, 90%. मी तुम्हाला आता वाचून दाखवत बसत नाही, पण कोणीही कॉपी झेरॉक्स काढून घेऊन जावं इथं आणून. स्वतः त्याने अभ्यास करावा, केले का नाही टिक मार्क करावी आणि मला सांगावं. मी 100% म्हणत नाही, राहिली पण असतील, पण मी करण्याचा प्रयत्न तर केला. भगिनींना, तुम्ही तर कार्यकर्ते इथं बरेच आहेत, तुम्ही घरोघर जावा, हे चर्चा करा. चर्चा झाल्या पाहिजे आणि चर्चेचं मंथन होऊन त्यात लोणी सत्याचं निघालं पाहिजे. मी काय लक्ष्मण तात्या किंवा पापरकर ताईसाठी किंवा बेंगे, आमचा लखन, डोंब्याताई, कवड्या, ही सगळी मंडळी आहेत. ही गौण आहे आम्ही सगळे. कोणाचं तरी प्रतिनिधी करायचं म्हणून आम्ही उभा राहिलोय, पण देणारा वर आहे. मग केंद्रामध्ये मोदी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी आहे. आणि मला खात्री आहे, मी एक SMS जर टाकला तर ह्या गावाला 100 कोटी रुपये देण्याची दानत त्या नेत्यामध्ये. म्हणून मी एवढा अधिकारवाणीनं आपल्याला सांगतोय की बाबांनो, ही निवडणूक पापरकरांची नाही, आपल्या पुढच्या भवितव्याची निवडणूक आहे. का भाजपला मतदान करायचं हे तुम्हाला कळकळीनं सगळ्याला सांगतो. नगरपालिकेच्या माध्यमातून जेवढ्या म्हणून योजना आहे त्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न केला. 1600 लोकांना या शहरामध्ये रमाई आवाजमधनं घरं बांधून दिलीत. गेल्या 5 वर्षामध्ये 1835 जे हातगाडेवाले आहेत पंढरपूर शहरातले, त्यांना 10,000 50,000 पर्यंत कर्ज महाराष्ट्र शासनाच्या आणि नरेंद्र मोदींच्या प्रधानमंत्री फंडातनं जवळजवळ ह्या शहरातल्या 1835 फेरीवाल्यांना 50,000 कर्ज त्या सरकारच्या माध्यमातून निर्माण करून दिलं गेलं. जिजामाता उद्यानात जिजामाताचा पुतळा सुशोभीकरणाकरता 3 कोटी दिले. अहिल्यादेवी भवन असेल, राजश्री शाहू भवन असेल, त्याच्याकरता जागा दिली का नाही मावली, का नाही दिली. राजश्री शाहू भवनाकरता तर किती 15 कोटी दिले, 5 कोटी आणि नंतर अहिल्या भवनसाठी 2 कोटी. जिजामाता उद्यान बांधायचं होतं, 3.5 कोटी रुपये समाधान दादाच्या फंडातनं द्यायला लावले. पद्मावती उद्यान बांधायचं होतं, त्या ठिकाणी 1.5-2 कोटी रुपये समाधान दादाच्या फंडातनं द्यायला लावले. जिल्हा नियोजन मंडळातनं गेल्या 3 वर्षामध्ये 30 ते 35 कोटी रुपये छोटे छोटे रस्ते काढण्याकरता दिले गेले. दलित वस्ती असेल, नागरी सुविधा असतील, 30-54 असेल, अशा अनेक योजनांमध्ये या शहरातल्या छोट्या छोट्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला. या शहरात चांगलं नाट्यगृह असावं म्हणून 75 कोटी रुपयाचा आराखडा आपण सादर केला. 45 कोटी रुपये शासनानं दिले. अजून 20 कोटीची गरज आहे. तुम्ही कोणी जाऊन बघू शकता, नाट्यगृहाची भव्य इमारत तिथं उभा राहिलेली आहे. मी खोटं बोलत नाही. त्या राज्यात नाही, देशात नाही असं नाट्यगृह या शहरासाठी आपण बांधतो. स्विमिंग टँक पूर्ण झाला, तो लोकांसाठी वापरायकरता केला. नदीच्या पलीकडे या शहराची कॅपॅसिटी नाही, एवढे 10 लाख वारकरी सहन करायचे. पण नदीच्या पलीकडे 65 एकरामध्ये आपण वारकऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभ्या करतोय. तिथं पाण्याची सोय वेगळी केली, ड्रेनेजची सोय वेगळी केली, दिवाबत्तीची सोय केली. आज 1 ते 1.5 लाख लोक त्या ठिकाणी राहत आहेत. उद्देश काय, तर या शहरामध्ये येणाऱ्या यात्रेकरूला चांगल्या सुविधा मिळल्या पाहिजे. तुमच्या माझ्या गावाचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे. आणि अर्थकारण मजबूत कशावर होणार आहे,
ते इथं येणाऱ्या वारकऱ्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे त्याला सेवा द्यायच्या, त्याला सुविधा द्यायच्या, त्याच्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे. देवेंद्र भाऊने एक मोठा आराखडा तयार केलाय पंढरपूर शहरासाठी. नरेंद्र मोदीजींनी त्याला सांगितले की महाराष्ट्रातली 5 तीर्थक्षेत्र आहेत, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, नाशिक, या 5 तीर्थक्षेत्राचा चेहरा मला पुढच्या 5 वर्षात त्यांना बदलायचा. आज 1 कोटी लोक इथे येतात. या शहरामध्ये आज 6 ते 7 हजार हॉटेलच्या रूमची गरज आहे, धर्मशाळांची गरज आहे. किती उपलब्ध खोल्या आपल्या गावामध्ये? फक्त 1500 ते 1600. इथं लोक थांबत नाही. भविष्यकाळात ही संख्या 5 कोटीपर्यंत शासनाला न्यायची आहे. आणि इथल्या लोकांना रोजगार कशातून द्यायचा आहे? तर इथल्या रोजगाराला ह्या धार्मिक पर्यटनामधून रोजगार द्यायचा. सोमरावनी सांगितलं की ग्रामीण भागामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा निर्माण होतोय. आज तालुक्यात ऊसाची शेती आहे, बेदाण्याची, द्राक्षाची, डाळिंबाची, केळाची शेती आहे. आज पंढरपूर शहरातल्या ग्रामीण भागात वर्षाला 2,500 ते 3,000 कोटी रुपये तयार होतात. तसे शहरामध्ये धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून एक चांगला आर्थिक पाया मजबूत करण्याचं नियोजन आदरणीय देवेंद्र भाऊंनी हातात घेतलेलं आहे. त्या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. मंदिरावरती अवलंबून असणारे सगळे गोरगरीब असतील, त्या मंदिरामध्ये येणारे सगळे भाविक असतील, त्यांच्याकरता चांगल्या सुविधा काढण्याचं नियोजन सुरू आहे. पण दुर्दैवानं त्याला सुद्धा कुठेतरी डाग लावण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून होत आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बंधू भगिनीनो, ही निवडणूक काय प्रशांत परिचारकची निवडणूक नाही. मी उमेदवार नाही, माझ्या आघाडीचं पक्ष चिन्ह नाही. ही निवडणूक आहे भारतीय जनता पक्षाची. आणि ज्या ताकदीनं भारतीय जनता पक्ष देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करतोय, त्याचा फायदा जर घ्यायला आपण कमी पडलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि सांगणं माझं काम आहे, निर्णय घेणं मतदार बंधू घेणं तुमचं काम आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे, 7 नॅशनल हायवे इथं आणतोय आपण. वाखरी ते पंढरपूर कॉन्क्रीट रस्ता करतोय. इथं सरगम चौकात तुमचे किती हाल होते पाऊस पडल्यावर. इथं चांगला मोठा उड्डाण पूल बांधतोय आपण. बेंगे चौकापर्यंतच्या सगळ्या लोकांना कुठेही त्या ठिकाणी ट्रॅफिकला प्रॉब्लेम येऊ नये. अहिल्या पुलापाशी नवीन एक पूल बांधायचं नियोजन सुरू आहे. टाकळी चौकात नवीन पूल बांधायचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. सरगम चौक ते गुरसाळी या ठिकाणी जुना पूल आहे, त्याचं आता आयुष्य जवळजवळ 40 वर्षाच्या पुढे गेलंय. म्हणून या शेजारी एक नवीन पूल बांधायचं काम सुरू आहे. 65 एकरात येणाऱ्या 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख लोकांना जर गोपाळपूरला बारीत जायचं असेल तर पंढरपूर शहरातून जावं लागतं. म्हणून शेगाव दोमाला म्हसोबापासून त्या आपल्या स्मशानभूमीपर्यंत नवीन पूल बांधायचं काम नियोजन सुरू आहे. या शहरात येणाऱ्या भाविकाकरता चांगला हॉल असावा म्हणून गोपाळपूरच्या त्या पत्राशेडच्या जागेवरती अंदाजे 10 ते 12 हजार लोक एका वेळेस बसू शकतील. उभा राहायचं नाही. बसायची व्यवस्था असणारा दर्शन मंडप 120 कोटी रुपये हा गेल्या 4 महिन्यापूर्वी मंजूर केला राज्य शासनाने. त्याचं टेंडर झालं आणि येत्या महिन्याभरात ते काम चालू होणार. हे मी सगळं सांगते, तोंडपाठ आहे, माझ्या डोक्यात आहे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी गेलोय. म्हणून मी अधिकारवाणीने तुम्हाला का सांगतोय, हे नगरपालिकेचं काम नाही. तेव्हा तुमचं माझं भवितव्य चांगलं करायचं असेल भविष्य काळामध्ये, तर आपल्याला ज्या शासन आहे त्या शासनाच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची गरज आहे. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन थोडी तुमचा आणि माझा विकास महत्वाचा आहे. आणि विकास कधी होतो, तुमच्या आणि माझ्या घरात जर पैसा मिळाला तर. अर्थकारण मजबूत झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे. लाडका बहिणी मिळतात का नाही मिळत, चांगलं झालं का वाईट झालं. आज महिलांच्या हातात पैसा आला का नाही आला, कोणी दिला? देवा भावना दिला. एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, अजितदादांनी दिला. दिलेला शब्द होता आम्ही देतो, त्यांनी ते पैसे दिले. तसा त्यांचा शब्द आहे. तुम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या. तुम्हाला जे पाहिजे असेल ते पंढरपूरला देऊ. तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझा फोन देतो. आज दुपारीच त्यांचं माझं बोलणं झालं. विजयी झाला पाहिजे त्यांची भूमिका आहे. आणि या नेत्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण उद्याच्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून
आपल्या आपल्या प्रभागातले 2 नगरसेवक आणि नगराध्यक्ष. नुसते नगरसेवक येऊन चालणार नाही आणि नुसता नगराध्यक्ष पण येऊन चालणार नाही. कारण नगराध्यक्ष पाहिजे खुर्चीवर बसायला आणि ठराव मंजूर करायला नगरसेवक बी पाहिजे. दोन्ही आले तर उपयोग आहे. त्यातलं एक जरी वगळला तर हा विकासाचा गाडा थांबणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या तिन्ही समोरचं बटन जे कमळ चिन्हा समोरचं आहे ते दाबून आपण या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं आणि भविष्य काळ आपला सुकर करण्याकरता आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावेत अशी विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मला